तत्सदृशं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि। ॐ गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। श्री जगद्गुरु सिद्धार्थ स्वामी महाराज की जय। सद्गुरु महादेवप्पा महाराज की जय। सद्गुरु शिवशरणम्मा माता की जय। सकल साधु संत महाराज की जय। जया जय नमः पार्वती पतेश्वर महादेव। श्री सिद्धेश्वर महाराज की जय। श्री शरणेश्वर महाराज की जय। श्री सिद्ध कृष्ण हरिअप्पा महाराज की जय। श्री नरसा विठ्ठल की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भारत माता की जय। सुरत राजा मोठ्या कुळामध्ये तो जन्मला आहे, ब्रह्मसर्वाणी। त्या कुळामध्ये सुरत राजाचा जन्म झाला आणि तो सर्वांनी देवीला प्रत्यक्ष करून घेतला आणि रात्रंदिवस देवीचा चिंतन आणि देवीच त्यांच्या हृदयामध्ये राहत होती, म्हणून देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली। मग त्यांच्या कुळामध्ये निर्माण झालेला सर्वणी मन्मथ, मग त्या कुळामध्ये हे सुरत राजे जन्मल्यामुळं असं पृथ्वीमध्ये सुरत राजे इतकं बलांड आणि श्रीमंत आणि प्रजांचा परिपालन करणारा आणि प्रजा आपल्या पोटाच्या मुलांसारखं बघणारा पुण्यवान पुरुष असून हिरे मोती पाचू वैभव पुष्कळ काय एकूण पृथ्वीवरच तो मोठा होता सर्वांनी। मग त्या कुळात त्यांना देवीचं तपश्चर्या करून रात्रंदिवस बसता उठता झोपता खाता पिता चालता बोलता संबंध ते देवीला हृदयामध्ये ठेवल्यामुळं देवीने त्यांच्यावर प्रसन्नता होती। मग प्रसन्नता असल्यावर मग देवी प्रत्यक्ष झाली त्यांना। मग झाल्यावर त्या कुळामध्ये सुरत राजा इतका युद्धवान इतका गाजा वाजा त्यांच्या नावाचं एकूण देवीचं जसं जय जयकार होतो तसं त्यांचं कुळामध्ये त्यांच्या राज्यामध्ये वैभव सुरवत झाला। ऐश्वर्य आरोग्य संतती संपत्ती ह्याचा प्राप्त झाला। मग झाल्यावर त्या कुळामध्ये सुरत राजाचा जन्म झाला। मग सुरत राजाचा जन्म झाल्यावर मग आता जसं भारतावर अमेरिका लंडन चीन जपान गोवा हे सगळे राज्यांचं लक्ष भारतावर जसं डोळा ठेवून भारताचा वैर जसं करतात त्याप्रमाणे संबंध पृथ्वीवरील जितके म्हणून राजे आहेत तितके राजे सुरत राजावर मत्सर करू लागले, जळू लागले आणि असं करता करता मग त्यांना लई संताप आलं। संताप येऊन संबंध पृथ्वीवरचे, पृथ्वीच म्हणा की भारत नाही, पृथ्वी राजाच होता तो। मग ह्या पृथ्वीवर 9 खांड आहेत, ते 9 खांडामध्ये पोटभाग पडलेले बी खंड आहेत आणि 9 खंड पृथ्वीला तो राजा होता। कोण? सर्वणी। आणि सर्वणीचा मुलगा वंशामध्ये जन्मलेला सुरत राजा।
मग असा हल्ला झालं. पृथ्वीवरती राजे सगळे एक रूप झाले, एक मत झाले. एक मत झाल्यावर मग सबंध लोक राजे लोक त्याच्यावर खवळले. मग खवळल्यावर मग आता एवढे पृथ्वीवरती राजे लोक माझ्यावर खवळले, मी का आता जगणार नाही आणि मला हे मारून टाकणार. म्हणून तो काय केला, घोड्यावर सवार होऊन मग सुटला जंगलामध्ये. जंगलामध्ये सुटला, मग चालू लागला. त्याला इतका त्रास झाला, इतकं दुःख झालं, आवरना त्याचं दुःख. मग आवरना मग आपल्या मार्कंडे ऋषी, मेधवा ऋषीच्या आश्रमाला ते पोचले. मग पोचल्यावर तिथं नाना प्रकारचे झाडं, नाना प्रकारचे फुलाचे झाडं, फळाचे झाडं, सुगंध द्रवळत होता. नेहमी भजन, प्रवचन, नामस्मरण, वेदांत चिंतन, 18 पुराणाचा विवेचन हे संबंध तिथं चालल्यामुळं त्याचं वातावरण इतकं सुंदर झालेलं होता की म्हणजे तिथं नुसतं त्या मठाच्या भोवताली फिरकले म्हणजे बी त्या लोकांना समाधान होत होतं. मग घेऊन सुरत राजा तिथं मुक्काम केले. मुक्काम म्हणजे त्या आवाराच्या बाजूला आले. मग मठाच्या आवाराच्या बाजूला आले. मग मठाचा दरवाजा मिळाला. दरवाजाच्या पुढं वट्टा असतो, त्या वट्ट्यावर बसला. मग इथं वातावरण काय विचित्रच आहे, आनंददायक आहे, आल्हादकारक आहे, समाधान आहे. म्हणून तो मुक्काम केला. मग तेवढ्यामध्ये वैश्य आला. मग वैश्य बी येऊन बसला. मग वैश्य येऊन बसल्यावर तो चेहरा पडल्यासारखं होतं. सुरत राजांचाही चेहरा पडलेला होता आणि वैश्याचाही चेहरा पडलेला होता. मग बसले. मग बसल्यावर काय गड्या तू कसं काय हित आला, कसं काय नाही. मग एवढं म्हटलं काय करावं, मी पृथ्वीचा राजा आहे, नुसतं भारताचाच राजा मी नाही. पृथ्वीचा राजा मी असल्यामुळं सबंध पृथ्वीतले राज्य लोक माझ्यावर डोळा ठेवले आणि माझ्यावर खवळले, माझ्यावर हल्ला केले. मग त्याच्या अपेक्षा आनंदाने जगावा, मरून काय साधायचं असतं. म्हणून सुरत राजा, मी आलो बाबा, मी दुःखी आहे. तरी इथं आल्यावर थोडं बरं वाटलं, परंतु मन मात्र माझ्या राज्यावर, माझ्या बायकोवर, माझ्या पोरावावर हे चाललं आहे. मन धावतो, त्यांचा आठवण येतो. म्हणून मी विचारामध्ये बसलो. म्हणून राजा, मग तू का असं उदास होऊन बसला, कशामुळं तू उदास झाला. अहो म्हणलं, तुला भारतातले राज्य लोक, पृथ्वीतले सगळे राज्य तुमच्यावर खवळल्यामुळं, तुमचं राज्य पाहिजे म्हणून भांडण केल्यामुळं, तुम्हाला मारायला आल्यामुळं तुम्ही उदास होऊन जीवाला रक्षणा करण्यासाठी तुम्ही राज्य सोडलं. परंतु माझ्या घरातले पोरं, माझ्या घरातली बायको एक मत झाले. एक मत होणं तू घरामध्ये राहायचं नाही, असं माझ्यावर तिने संकट ओढवले. प्राण घेण्यापर्यंत त्याने तयारी झाले. तरीही मी त्या संसाराचं त्याग केलो, त्यांना सोडून दिलं, त्यांच्याबद्दल वैराग्य धारण केलो. तरीही माझ्या मुलावर, माझ्या पोरावर, माझ्या बायकावर
माझं मन धावतो. मग धावतो काय करायचं आता, म्हणून मी उदास बसलो. मग ह्याने दोघ जण मार्कंडे ऋषी आनंदवनामध्ये, मग हे सर्व ऋषी मुनी तिथंच बैठक त्यांचं. वेदांत कोण वेदांत शास्त्र, कोण चार्वाकाचं मांडणी करणार, कोण पातंजलीचं मांडणी करणार, कोण वेदांत, कोण तुमचे पुराण, विष्णू पुराण, गरुड पुराण, शंकर पुराण, 18 पुराणाचं चिंतन करत वेदांत शास्त्र, शास्त्र, पापशास्त्र, कामशास्त्र असे सगळ्या शास्त्रांचं चिंतन त्या आनंदवनामध्ये होत होता. म्हणून त्या आनंदवनाच्या आजूबाजूला कोणतरी फिरकलं ना, त्यांचं मन पलटत होत, बदल पडत होता. मग ह्या असं असता, गड्या तुझं बी तो प्रकरण आहे गड्या, आणि माझंही हे प्रकरण आहे. मग आता कसं करायचं म्हणून मेघवा ऋषी जवळ दोघ जण जातात. मग राजा आला म्हणजे राजाचं मोठ्या लोकांचा सत्कार करावाच लागतंय. मग एवढा मोठा राजा असं कसा आला, त्या ऋषीला थोडा आश्चर्यकारक वाटला. मग आश्चर्यकारक वाटून, राजा तुम्ही इकडं कसं काय, एवढं मोठं तुम्ही पृथ्वीचं राज्य तुम्ही परिपालन करणार, मग एवढं उदास आणि एवढं चेहरा पडल्यालं आणि थकल्यालं असं का तुम्ही झालो. म्हणून ते ऋषी देखील आश्चर्य झाले. मग या म्हणाले, बसा, तुम्ही साधे सुधे माणसं नव्ह, मग असं का तुमचं प्रकरण झाला, असं का परिस्थिती आलं तुमचं. मग म्हणताना महाराज असं ना असं आपलं हकीकत संबंध सांगितला. ते बी दुःखी आणि हाही दुःखी. त्यांना मोठा श्रीमंत होता, वैश्य. परत त्यांना मुलं बाळ, म्हणून मुलाबाळावर तुम्ही लक्ष ठेवू नका, मुलाबाळासाठी तुम्ही झिजू नका, मुलाबाळासाठी तुम्ही प्रयत्न करू नका. एक दिवस तुम्हाला तिरस्कार करणार आहेत आणि करतेत. वैश्य मनार पैसा मिळवला, श्रीमंत झाला, तरी त्यांचे बायका पोरं एक होणं त्या बापाला घरातून हाकलून दिले. हाकलून दिलं तरीही त्या वैश्याचं मन त्यांच्यावरच धावा घेऊ लागलं. माझ्या मुलीचं लग्न झालं का नाही, मुलगी कशी राहील, माझी बायको मला सोडून राहील का. अरे बाळ्या, तुला सोडून राहील का म्हणजे हाकलून दिल्यावर सोडून राहण्याचं काय मोठं गोष्ट आहे. गुरुदेवा, हे महात्मा, इथलं पाणी पिलं, हिटलं वातावरण आम्ही बघितलं, आम्हाला लई आनंद झाला. परंतु ह्या आनंदामधून देखील मन माझं राज्यावर धावलं घेऊन. माझं राज्य कसं होईल. अहो, तुमचं जीव गेल्यावर तुमचं राज्य घेऊन काय करणार. आणि तुमचं जीव गेला, ध्येया पडला खाली, मग तुमचं ऐश्वर्य काय करणार. म्हणून ह्या ऐश्वर्याला, ह्या राज्याला काही किंमत नाही. जोपर्यंत ध्येय आहे तोपर्यंत दुनिया में रहने वाले काम करो प्यारे. प्यारा केव्हा होतो मनुष्य, दुनियामध्ये तुम्हाला राहायचं आहे ना, काम करा. दुनिया में रहने वाले काम करो प्यारे. दुनियाला तुम्ही केव्हा बरं वाटताव. कायाने, वाचाने, मनाने सेवा केल्यावर घरातल्या लोकांना, दुनियाचं का तुमचं संबंध नाही, दुनियाचं तुमचं संबंध नाही, मग जगाचं कसं काय संबंध येणार. जगातले लोकच आपल्यावर नाराज झाले, तर हाकलून दिले. परंतु इथं आल्यावर बरं झालं, बरं वाटतं सो महाराज. परंतु आमचं मन मात्र स्थिर नाही. आमचं मन सतत, माझं मन राज्यावर धावतो. वैश्य म्हणतो, माझे पोरं बाळ मला हाकलून दिले. आज
7-8 पिढ्या खाण्यासारखं मी कमावलो, परंतु माझे पोरं मला घरातून हाकलून दिले, तरीही माझं मन त्यांच्यावर धाव घेतो. हे कारण काय? आता देवीचं पुराण कशामुळे असं होतं? अरे त्याला म्हणतात ಹೆಣ್ಣು ಮಾಯವಲ್ಲ मण्णू मायावल्ला. आता जगातले लोक म्हणतात बाई म्हणजे एक माया आहे, आम्हाला मोहित केली नाही. ಹೆಣ್ಣು ಮಾಯವಲ್ಲ मण्णू मायवल्ला मनद मुंदाणद आशा माया सर्वज्ञ असं म्हणतात. बाई ही माया नाही. पृथ्वी म्हणजे घर माया नव्ह. तुमच्या मनाच्या पुढे जे आशा आहे ते आशा मात्र माया आहे. ते माया कुठं जातो? तुमच्या बाळावर धावतो. ते माया कशी निर्माण झाली? ती माया कोण? मग आम्हाला तिचं सगळं तुम्ही पुराण सांगितलं. विष्णू पुराण सांगितलं, शंकराचं पुराण सांगितलं, ब्रह्मपुराण सांगितलं, गरुड पुराण सांगितलं. हे संबंध 33 कोट देवांचे किंवा देवाला शरण गेलेल्या प्राण्यांचं देखील तुम्ही पुराण आम्हाला सांगितलं, परंतु देवीचं पुराण आम्हाला सांगितलं नाही. मग हे मन पोरा बाळावर का धावतो आणि राज्यावर माझं मन का धावतो? हे सद्गुरुनाथा, हे महाऋषीवर्य, मला तुम्ही कृपा करून सांगचाल. हे माझं काय आहे? इच्छा आहे. म्हणून म्हणताना अरे बाबा, ही माया शंकराची पत्नी ही माया आहे. ही माया म्हणजे अघटित घटना पटियाशी माया. नसल्यालं दाखवती, असल्यालं झाकून ठेवती. ही त्या मायाचं वर्णन आम्हाला सांगा. ही माया कशी आहे? कुणापासून झाली? शंकरापासून. शंकर म्हणजे कोण? सच्चिदानंद रूप. हे लक्षात घ्या. मग त्या शंकरापासून तुम्हाला सच्चिदानंद दिसत नाही की हो? म्हणून त्यांना रूप दिले. कुणाला? चैतन्याला रूप दिले. मग रूप दिले, मग त्या शंकरापासून ही माया झाली. ही आता इथंच राहू दे. मग महाप्रळयामध्ये संबंध हे जलमय होतो. महाप्रळयाला जिकड बघल तिकडे पाणीच पाणी, नुसतं. वारं नाही, पृथ्वी नाही, अग्नी नाही, फक्त एकमेव जलमय होतो. किंवा महाप्रळयाला मग फक्त एक देव राहतो. तेव्हा सच्चिदानंद रूप देव आहे. देव म्हणजे शंकर, देव म्हणजे सच्चिदानंद. मग तिच्यापासून ही माया निर्माण झाली. मग कालिका भवानी विष्णूपासून झाली. तिचं नाव वैष्णवी म्हणतात आणि कालिका असं म्हणतात. मग ती कालिका जन्म विष्णूपासून झाला. विष्णू म्हणजे चैतन्याचे लक्ष घ्या तुम्ही. मग ही विष्णूपासून कोण झालं? वैष्णवी झाली किंवा महाकाली. तिलाच नाव आलं वैष्णवी. त्याचं महाकाली, काळी असल्यामुळं महाकाली. मग ते विष्णूपासून महाकालीचा जन्म झाला. विष्णूच्या नाभीतून कमळ निर्माण झाला.
कमळातून ब्रह्मदेव निर्माण झाला. विष्णूच्या उजव्या कानातून मधु, डावी कानातून कैटभ, मधु कैटभ. कुणाच्या पाठी लागले? ब्रह्मदेवाच्या माग लागले. मग एकच हाहाकार करला. चैतन्य म्हणजेच ब्रह्मदेव, चैतन्य म्हणजेच विष्णू, चैतन्य म्हणजेच शंकर. मग आता तिने आकाराला आले, जगांना उद्धार करण्यासाठी आकार घेऊन आले. मग ब्रह्म आकांतावर डू लागला. आता हे मधु कैटभ हे तिघ बी तिथूनच निर्माण झाले. कुठून? विष्णूपासून. ब्रह्मदेवाचं उत्पन्न विष्णूपासूनच, नाभीतून. विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेवाचा निर्माण झाला. विष्णूपासून वैष्णवी झाली आणि विष्णूच्या कानातून मधु कैटभ झाले. मग झाल्यावर मग ब्रह्मदेव सज्जन, पवित्र, सत्वगुणी. आता देखील बघा, सत्वगुणाने, सज्जनपणाने जे वागतात त्यांना सगळे वैरच होत्यात. मग एवढं झाल्यावर ब्रह्मदेव महामायाचा, विष्णूचा प्रार्थना केला. प्रार्थना केल्यावर महामाया विष्णूच्या हात होती, मग बाजूला झाली. मग बाजूला झाल्यावर मग त्या महामायाच्या हाताने तिचं मरण होतं, परंतु महामाया विष्णूला टच केली. टच केल्यावर विष्णूचा आणि मधु कैटभाचा युग युग त्यांचे युद्ध झाले. कुणाचे? विष्णूचं आणि मधु कैटभ इतके बलांडे होते. मग युद्ध झालं. शेवटला हेने बी हारनात आणि ते बी हारनात. विष्णू हारना आणि हेने बी हारना. मग राक्षसी वृत्ती जो असतो ना, त्यांना ठकवा येतो. हारत नाही तर परत ठकवा येते. म्हणून चुणचुणीत काम, धंदा, प्रसन्नता, नामस्मरण, जप, तप, भजन, पूजन, हे सर्व, या सर्वांचा आवड विष्णूला बी होता आणि ब्रह्मदेवालाही होता. मधु कैटभाला नव्हता. मग सूरवीर होते, परंतु ठकले. युद्धामध्ये वीर होते, शूर होते. विष्णूला हारण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु लवकर ठकले. म्हणून तुम्हीही पुण्यवान व्हा, प्रयत्न करा. कशाचा? नरानो नीते श्रम करा, हरिहरा येती तुमच्या घरा. नरानो नीते श्रम करा, हरिहरा ये नांदे तुमच्या घरा. हे प्रयत्नवादी जे असतात त्यांच्या घरामध्ये हरी म्हणजे विष्णू, हरा म्हणजे शंकर, हे तुमच्या घरामध्ये नांदत्यात हो. परत तुम्हाला श्रम म्हणजे नको वाटते, म्हणून माणसं देखील तुमच्या घरामध्ये राहत नाही. तुमचं मन देखील तुमचं स्थिर नसतो. म्हणून कोण ठकलं? मधु कैटभ ठकले. जिंकणार माणसं ठकले. कुणाच्या पुढं? तर तुमचं वय सगळेच माझ्या अपेक्षा मला. तुम्हाला ठकवा येते का नाही? झोपतात का नाही?
आळस येतो का नाही? मग आम्ही तुमच्या हे ध्येय तुमच्यापेक्षा मोठा असूनही थकवा येत नाही, आळस येत नाही. का येत नाही? त्यांच्या मनामध्ये सतत परमेश्वराचं चिंतन, सतत कष्टाळू, सतत ईश्वर चिंतन, आत्मा चिंतन हे संबंध त्यांच्या मनामध्ये राहतो. म्हणून अंतःकरण शुद्ध आणि पवित्र, त्यांना झोप येत नाही. आलं तर आनंद नाही, नाही आलं तर दुःख नाही. आपल्याला झोप आलं ना, गोळ्या घेऊन का झोपना, आम्ही झोपलो, आनंद वाटलं. हे झोप, गोळ्यापासून झोप येणं हे आनंददायक नाही. काय दिवसाने त्याचा उष्णता वाढतो, वाढून तुम्हाला त्रास होतो. व औषध कसं बंद व्हायचं हे प्रयत्न केलं पाहिजे. हे होतं कशाने? ईश्वर चिंतनाने. पातंजली शास्त्र म्हणजे रामदेव सांगते तर ते अभ्यास केलं, तुमचं अंतःकरण प्रसन्नता राहतो आणि तुमचं मन प्रसन्नता, ध्येया चुणचुणीत राहतो, थकवा येत नाही. मग हे सगळे तुम्हाला कशाला येते? तर एक अभंग म्हटलं म्हणजे तुम्हाला दम येतो, थोडं चाललं म्हणजे दम येतं. मी तास तास फिरते इथं, तास दीड तास. तुमच्याजवळ सगळं असून देखील तुम्ही विसरतात. प्रशावू तन्नोळू परिपूर्ण निर्लक्ष्य करवड्डी वेड जुबडतान. तुम्ही परिसर तुमच्या ठिकाणी आहे, परंतु दुसऱ्या देवाला आपण भीक मागतो. आम्ही कुणाला भीक मागतो? सगळ्यांना मागताव. शंकराला मागताव, विष्णूला मागताव, देवीला मागतात, खंडोबाला मागतात, लिंबाच्या झाडाला मागतो, पळसाच्या झाडाला मागतो. पळस म्हणजे ब्रह्मदेव, पिंपळ म्हणजे विष्णू, लिंब म्हणजे लक्ष्मी. झाडाला देखील वारुळामध्ये म्हणजे नागदेव, वारुळाला 5 दगड ठेवून पूजा करतो. पाण्याकडे गेलं म्हणजे हे सगळे देव काय म्हणतात? मला सुखी ठेवा, माझं घर सुखी ठेवा. मग तुम्ही भिकारी आहे का श्रीमंत आहे? कोण आहे? भिकारीच. परीस जे जे तुम्ही म्हणसाल, जे जे तुम्ही प्रयत्न करसाल ते ते तुम्हाला प्राप्त होतंय. परंतु आळसाच्या पोटी हिरा लाभणार नाही. मग काय मिळतो? गारगुटी. गारगुटी म्हणजे चमकोळ. तुम्हाला काय अनुभव आहे का? नाही. ते अग्नी निघते, त्याच्यावर रूट ठेवायचं. मग खालच्या गारगुटीवर रूट ठेवायचं, वरच्या गारगुटीने मारायचं, तिथं अग्नी तयार होतो. याला म्हणतात गारगुटी. हिरा मिळतं तुम्हाला, परंतु गारगुटी धरून बसलं तुम्ही. मग तेव्हा युद्ध झाला, युद्ध चालू झाला आणि आळस मनी भरला, पाप मनी भरला, ध्येया बुद्धी आला, मत्सर बुद्धी आला. हे आल्यामुळं ते मधु कैटभ ठकले, हरले नाही. तर हे लक्षात घ्या, हरले नाही तर ठकवा आलं. देवा किती दिवस युद्ध करायचो आपण. तुम्ही काय वर मागताव? तुम्ही मागा म्हटलं की विष्णूने. अहो आम्ही ठकलाव, नुसतं हरलं नाही. जे हरले त्याने वर मागावा. बर बाबा मी हरलो, तू ठकव्यामुळं, ठकवा म्हणजे कळतंय का? आम्ही ठकलो म्हणजे काय? कंटाळलं, त्रास होतो, थकलं. मग तुम्ही मागा. आम्ही जिंकलेले माणसं, आम्ही तुला कसं मागायचं? मग तू माग, माझ्याजवळ फळ. विष्णू म्हणाले माझ्याजवळून तू मागू नको बाबा, आम्ही मागत नाही, परत तू माझ्याकडे माग, मी देतो तुला. मग बर आम्ही आता ठकलो आणि आम्ही जिंकून बी आम्ही हारलं आणि आता आम्ही तुम्हाला वर मागतो. वर मागा. मग काय वर? मग वचन दे. मग मधु कैटभाने वचन दिले कुणाला?
विष्णूला. बर बाबा, तुम्ही जे वर मागचाल ते वर मी देतो. मग विष्णू म्हणाला, सगळीकडे पाणी आहे, जलमय जग झालेला आहे. मग विष्णू विराट रूप धारण केले, सगुण असून देखील विराट झाले, नजर डोळ्याला दिसू लागले. मग विराट झाल्यावर मग पाण्यामध्ये आम्हाला, मग त्याने काय म्हणले, जिकडे बघा तिकडे पाणीच आहे, मग कसं मारल हा विष्णू. मग जलमय जग झाल्यामुळं आम्हाला तुम्ही पाण्यावर मारू नका, पाण्यामध्ये मारू नका, पाणी नसल्या जागी मारा. कळतंय का नाही? का जलमय झाले, जग जलमय झाले, काही नाही, नुसतं जल, पाणी तुडुंबून गेलं. जितकं म्हणून आकाशा मोठा आहे तितकं आकाशा मोठ्यामध्ये पाणीच पाणी. मग ह्याने कसं मारतील? म्हणून मी तुम्हाला मागितलं, परंतु तुम्ही वचन मागितलं, तुम्ही मरा. मेलं ना, जगातलं संकट, ब्रह्मदेवाचा संकट जातो. ब्रह्मदेव जग निर्माण करणार आहे. मग एवढं म्हटल्यानंतर बरं मारा, हरकत नाही, परंतु पाणी नसल्या जागी मारा. मग हे चमत्कार, देवाचं चमत्कार असते. चमत्कार म्हणजे त्याने साधन करतात. तुम्हाला पुष्कळ मंत्र आम्ही सांगतो, एक मंत्र असं बी तुम्ही पठण करत नाही जाग्यावर बसून. मग आम्ही ओम नमः शिवायच म्हणतो, परंतु सामर्थ्य आम्ही मन एकाग्र, ध्येया एकाग्र, बुद्धी स्थिर, चित्तामध्ये परमेश्वराचं बिंब, खाया पुण्यवान असावा खाया, आणि वाणी पवित्र असावा. मग हे कशाला सांगतो आम्ही? तेव्हा काय झालं, जलमया, जलामध्ये माझं प्राण घेऊ नका. मग कुठं घ्या? पाणी नसल्या जागी घ्या, माझा जीव घ्या. मग दोघांना घेतले कृष्ण विष्णूने, घेऊन कंबरवर कुठं पाणी असतो, पृथ्वी ते पाताळपर्यंत विष्णू विशाल रूप धारण केलं. विशाल रूप धारण केलं म्हणजे कंबर आता इथंच येणार की, पाण्याला सोडून इथवर त्यांचं कंबर झालं. एवढं पाणी कम म्हणजे आकाशीय पाताळ एकच झालं ते बाबा. एवढं शरीर मोठं, अवढव्य शरीर मोठं केला तो चैतन्याचं. मग त्याला मारण्यासाठी मग नामरूप धारणा करावंच लागते. कोण? चैतन्याचं. तुम्हाला गणपतीचं उदाहरण दिलं, मातीमध्ये सगळे गणपतीचे अवयव आहेत. सगळे अवयव कशामध्ये झाले? मातीमध्ये झाले. आणि शेवटला ते काय होते तर माती, मध्यंतर मध्ये माती, पहिलं माती, नंतर ही माती. मग मध्यंतर आपल्याला काय दिसतो? गणपती. त्याप्रमाणे ब्रह्म आणि विष्णू शंकर हे देवी, हे जे आपण ज्यांना आपण नमस्कार करतो ते सर्व देवरूपच आहेत. हे बुद्धी येणं लय महत्वाचं आहे. म्हटलं बरं बाबा, तुझी इच्छा पूर्ण होईल का? तू मला वचन घे, तुझं वचन मी घेतलं, मी तुला वचन बी दिलो, पाणी नसल्या जागी मारतो म्हणून. मग घेतला, दोघांना घेतला, इकडच्या कडेवर एकाला, इकडच्या कडेवर एकाला ठार केला. म्हणून इटेवरी उभा कटेवरी हात, इटेवरी उभा कटेवरी हात. हे केव्हा? सत्ययुगातला गोष्ट. आता तुम्हाला काय करणार हो? त्याला म्हणून 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, उपवेद असे आहेत. ते सगळ्यांचा अभ्यास करावा लागते.
साधू संतांना, ऋषी मुनींना. तर माझ्यावर अनुभव आहे, मला झोप लागत नाही, दुःख नाही, आणि झोप लागला ह्याचा आनंद वाटत नाही. रात्रंदिवस तेच भोगतो ना आपण. मग तेव्हा आपल्या राम झाला. राम कोण झालं? कृष्ण झाला. असे तिचे पुष्कळ अवतार आहेत. आता जितकं आपल्याला हवं तेवढं तुम्हाला सांगितलं. मग हे चैतन्याला सोडून नाही, तर चैतन्य स्वरूपच आहेत. मग आता पुढच्या विषयामध्ये पहिलं काय सांगितलं? माया म्हणजे शंकराची माया, वैष्णवी म्हणजे विष्णूची माया. आणि बघा आता विष्णूने मधुकैटभाचा संहार केला आणि ब्रह्मदेव मुक्त झाले, निर्भय झाले. आजपर्यंत एवढं तुम्हाला कळालं. आणि ह्याचं चिंतन करा. चिंतन करून मनामध्ये त्या देवीचं तुम्ही प्रसन्नता करून घ्या. मग असं तुम्ही चिंतन करा. आता 9 दिवस येऊन तुम्ही श्रवण करा. मग तुम्हाला देवी काय म्हणते? तुम्ही दिवा लावलं, मला जेव घातलं, 4 चौघाला माहेरच्याला सासरच्याला बोलवलं, मी प्रसन्नता होत नाही. माझं जीवन चरित्र आणि कोण ऐकतात आणि कोण सांगतात, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या सानिध्यामध्ये म्हणण्यापेक्षा त्यांच्या हृदयामध्ये मी राहते. आणि त्यांच्या हृदयामध्ये म्हणण्यापेक्षा मीच ते आहेत आणि तेच मी आहे. म्हणून हे आशीर्वाद तुम्ही संपादन करून घ्या. आणि पुढं दिवा लावा, घट घाला, पंचपक्वानाचं जेवण घाला. तुम्ही खा, दुसऱ्याला खाऊ घाला. दुसऱ्याचे जीव घेऊ नका. ते जीव बी तेच बाई आहे, तुम्हाला कळत नाही. भाजीपाला देखील, हे खाद्य देखील ते देवच आहे. परंतु आता निर्वेसाठी आपण ते खाल्लंच पाहिजे. परंतु सदर तडपडायच्या जीवाला तुम्ही, झाड देखील तडपडतं हो, झाड बी देवच आहे. म्हणून ह्या प्रकारे देवीचं आज वर्णन केलं. आणि ती देवी तुम्हाला सुखाने ठेवली. आणि न खाडा करता तुम्ही ऐका. देवी तिथं नसती, आता सांगितल्याप्रमाणे असती. हे विषय आपण उद्या सांगू. श्री जगद्गुरु सिद्धार्थ स्वामी महाराज की जय. सद्गुरु महादेवप्पा महाराज की जय. सद्गुरु शिवशरणम्मा माता की जय. सकल साधु संत महाराज की जय. जय आर्यन पार्वती पतेश्वर महादेव. श्री सिद्धेश्वर महाराज की जय. श्री शरणेश्वर महाराज की जय. श्री सिद्धम कृष्ण हरिअप्पा महाराज की जय. श्री नरसा विठ्ठल की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भारत माता की